श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. दसरा संपला आणि लगबग सुरू झाली ती दिवाळीची. आता दिवाळी म्हटलं की साफसफाई आली, घरामध्ये नवीन नवीन स्वयंपाक आला, नवीन कपडे आले, नवीन शॉपिंग आली. या सर्व गोष्टी तर आपण करतच असतो. पण सर्वांना आवर्जून एक गोष्ट करायची आहे. एक म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. त्या एक एक करून मी तुम्हाला सांगेलच. पण धनत्रयोदशीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही छोट्या छोट्या वस्तू घरी घेऊन यायच्या आहे. अगदी छोट्या छोट्या वस्तू म्हणजे सोनं चांदी तुम्हाला जर शक्य असेल तर ते नक्कीच आणा. पण त्या सोन्या चांदीसोबतच काही वस्तू आहे की ज्या जर आणल्या तर तुमच्या संपूर्ण मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात. आणि म्हणून तुम्ही धनत्रयोदशीला आवर्जून त्या गोष्टी आणा. तर यंदा म्हणजे 2024 रोजी 29 ऑक्टोबरला म्हणजे मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. आणि हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्याच अगोदरच्या दिवशी आहे वसुबारस. म्हणजे अगदीच जवळ अशी धनत्रयोदशी जी आहे ती आलेली आहे. दिवाळीचे दिवस खूप जवळ आलेले आहेत आणि म्हणून आपण सर्वांनीच या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन आपल्या घरी धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की आणा. व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची चांगली मदत होईल. तर अशा कोणत्या वस्तू आहेत चला जाणून घेऊया. भरपूर लोक धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू आणि भांडी सुद्धा खरेदी करतात. या मागची धारणा अशी आहे की या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केली तर तिची किंमत 13 पटीने वाढते. धनतेरस म्हणजे तिची किंमत 13 पटीने वाढते असं म्हटलं जातं. तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या सोन्या चांदीपेक्षाही महत्त्वपूर्ण आहेत. तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू. धनत्रयोदशीला आपल्याला आवर्जून लक्षात ठेवून झाडू खरेदी करायचा आहे. झाडू का तर झाडू ही लक्ष्मी असते आणि आपल्याला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाला झाडू हा अत्यंत महत्त्वाचा असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील झाडू अवश्य खरेदी करा. असं म्हटलं जातं की झाडू हा देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि धनत्रयोदशीला झाडू जर घरात आणला तर तुमच्या घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सुख शांती सुद्धा नांदते. एक गोष्ट लक्षात घ्या, धनत्रयोदशीला नवीन झाडू आणण्यापूर्वी घरातील जुना झाडू जो आहे तो सुद्धा आपण काढून टाकायचा आहे. धनत्रयोदशीला दुसरी महत्त्वाची गोष्ट घरी घेऊन यायची आहे. म्हणजे अगदी इतकी महत्त्वाची ही गोष्ट आहे की ती प्रत्येकाने आणलीच पाहिजे. ती वस्तू आहे किंवा ती गोष्ट आहे ते म्हणजे धने. घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी धने घेऊन येणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्याकडे कितीही पटीने धने घरामध्ये असतील तरी सुद्धा आवर्जून तुम्ही पावशे किंवा अर्धा किलो किंवा 1 किलो 1.25 किलो जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे धने नक्की घरामध्ये घेऊन या. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण संध्याकाळच्या वेळी पूजा करत असतो. लक्ष्मीची आणि कुबेराची पूजा जेव्हा होते तेव्हा नक्कीच हे धने जे आहे ते अर्पण करायचे आहे. जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी धने अर्पण केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहते आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता सुद्धा भासत नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कवड्या. आपल्या सर्वांना माहीत आहे पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत महत्त्वाच्या आणि खूप प्रिय आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी 5 पिवळ्या कवड्या अवश्य खरेदी करा आणि त्या देवी लक्ष्मीच्या चरणी आपण अर्पण कराव्यात. यातून तुम्हाला पैसेही मिळतील आणि तुमच्या करिअरसोबतच तुमचा व्यवसायही झपाट्याने वाढण्यास मदत होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी पुढची महत्त्वाची गोष्ट खरेदी करा ती म्हणजे मीठ. धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारातून जाडं मीठ जे असतं ते नक्कीच विकत घ्या. असं केल्याने तुमच्या घरातून आर्थिक संकट दूर जातात आणि घरामध्ये धनाचा वर्षा होतो. मीठ आणल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होतात आणि वाईट नजरेचा प्रभावही कमी होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ घरात आणल्याने राहूचा अशुभ प्रभाव जर झालेला असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि म्हणून धनत्रयोदशीला मीठ सुद्धा नक्की खरेदी करून आणा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे भांडी. धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. पण अनेकांना हेच ठाऊक नसतं की नेमकी कोणती भांडी खरेदी करायची, नेमकी कोणत्या धातूची भांडी खरेदी करायची. धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसंच खरेदी केलेलं पितळेचं भांडं हे पूर्व दिशेला धनत्रयोदशीच्या दिवशी ठेवायचं आहे. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी काहीतरी गुंतवणूक करा. काहीतरी गुंतवणूक करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. आता गुंतवणुकीमध्ये तुम्ही काय करू शकता, FD म्हणा, RD म्हणा किंवा मग तुम्ही SIP करू शकता. या गोष्टी जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सुरू केल्या तर नक्कीच त्याचा फायदा खूप होतो. या दिवशी गुंतवणुकी संदर्भातील जी पण कामं केली जातात ती यशस्वीपणे पूर्ण होतातच.
आणि त्यातून फायदा देखील खूप होतो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सुद्धा विचार करू शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे चांदी. धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. चांदीला चंद्राचं प्रतीक मानलं जातं. चंद्र मनाची शांती आणि शीतलतेचा द्योतक आहे. त्यामुळे या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी कोणतीही चांदीची वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. मग तुम्ही तुमच्या मुलींसाठी चांदीचे पैंजण, तुमच्या स्वतःसाठी चांदीचे पैंजण, घरामध्ये एखादी चांदीची वस्तू जसं की दिवा असेल किंवा वाटी लोटी असेल किंवा देवांची अगदी लक्ष्मीची चांदीची मूर्ती, गणपती बाप्पांची चांदीची मूर्ती, अशा गोष्टी ज्या आहेत त्या चांदीच्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता. हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि मनाची शांती आणि शीतलता या दिवशी राहते. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दीपदान करण्याला सुद्धा महत्त्व दिलं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 13 पंत्या पेटवाव्यात. तसंच याच दिवशी मुख्य दीप रात्री झोपतानाच्या वेळेस पेटवणं महत्त्वाचं आहे. तसंच दिवा दक्षिण दिशेला असणं सुद्धा गरजेचं आहे. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. या दिवशी तुम्ही गोमती चक्र खरेदी करून आणा. सुदृढ आणि संपन्न आयुष्यासाठी धनत्रयोदशीला 11 गोमती चक्र खरेदी केले पाहिजेत. धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून आपल्या तिजोरीत किंवा मग लॉकरमध्ये आपण ठेवू शकतो. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे शृंगाराचं साहित्य. धनत्रयोदशीच्या दिवशी विवाहित महिलांना साज शृंगाराचं साहित्य भेट म्हणून देणं अत्यंत शुभ मानलं जातं. याशिवाय लाल रंगाची साडी आणि कुंकू देणंही खूप चांगलं मानलं जातं. तर तुम्ही हे शृंगाराचं साहित्य खरेदी करून एकमेकींना देऊ शकता. आता धन्वंतरीची जी पूजा असते ती सुद्धा या दिवशी करायची असते. घराच्या उत्तर दिशेला भगवान धन्वंतरींचा अमृत कलश हाती असलेला फोटो घ्यावा. त्यासमोर पाण्याचा कलश ठेवावा. तसंच समोर दिवा पेटवावा. यासह भगवान धन्वंतरी मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाय सर्व रोग निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णू स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणाय नमः हा मंत्र जो आहे त्याचा तुम्ही जप करून भगवान धन्वंतरी भगवानांची पूजा जी आहे ती या दिवशी करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मसाल्याचे जे पदार्थ असतात तर धन्वंतरी देवता जे आहेत तर ते औषधांचे किंवा मग आजारावरचे देवता आहेत. त्याच्यामुळे आपण जे कोणते मसाले वापरतो किंवा जे मसाले आपण सर्दी खोकला रेग्युलर आपले चालू असतात, सर्दी खोकला ताप यासाठी आपण जे मसाले वापरतो तर ते मसाले सुद्धा देवतेला या दिवशी अर्पण करायचे आहेत. म्हणून तुम्ही लवंग, वेलची, दालचिनी, तुळशीपत्र या गोष्टींची सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण आवर्जून या दिवशी खरेदी करा. आहेत की नाही या गोष्टी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान. सोनं खरेदी करणं शक्य असेल तर ते नक्कीच करा. पण ते जर शक्य नसेल तर यापैकी कोणतीही एक वस्तू करा ज्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती आनंद येईल. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.